बोला. हे बघ मिरच्या धुतल्यात ह्या. आता डेक काढतोय आता. आणि अशा बघ कापाचे तुकडे छोटे छोटे करायचे. हे बघ असं मध्ये चीर द्यायचे. हे बघ चीर देऊन ही कसली आहे ही मिरची? ही साधी मिरची आपली. ही पोपटी आहे ना मम्मी? ही कमी तिखटची ना. हे किती घेतलंय? हे पाव किलो घेतलं आपण बनवायला. फोडणीची मिरची ना. 30 रुपयाला आहे हे पाव किलो. ते काय सांगायचे. तेल टाकते ना आई. किती पळी तेल टाकणार? 4 पळी तेल. अगं याला जास्त लागते लोणचं फोडणीची. हे तू काय ते तव्यावरती नाही हे करत? तव्यावर नाही. आता काय टाकते? मोहरी, हिंग. हे काय आता हे तडतडली ना हे फोडणी. आता काय हे टाकते हे मिरच्या टाकते. बापरे उडेल ना मम्मी. जरा लहान कर गॅस. तर परत हे काय आता मीठ टाकणार अर्धा चम्मच. हळद 1 चम्मच. हे काय आता हे मिक्स करायचं आई हाय फ्लेम मध्ये. हे किती मिनिटं हे मिक्स करायचं? 1 मिनिट हे मिक्स करायचं. आणि ही मिरची मम्मी ती कशासोबत मम्मी ही खातात? चपाती भातासोबत ना. सगळ्यासोबत. हे कोणी शिकवलं मम्मी तुला? हे आम्ही करायचं घरी. ते लिंबू पिळते. लिंबू म्हणजे ते तुझ्या हे वडिलांना ना काय आवडायची ही मिरची. फोडणीची मिरची, करवंदाचं लोणचं, कैरीचं लोणचं जेवणासोबत. फोडणीचं लोणचं जेवणासोबत. मग तू हे काय ते बनवायची तेव्हा. आणि हे मम्मी ते मिरच्या ते कट करताना हात वगैरे ना हे झोमतात वगैरे. तिखट असेल तर झोमते. तरी पण काय हात झोमते. हे प्लॅस्टिक हे घालूनच ते कट करायला पाहिजे हे पिशवी वगैरे. लिंबू टाकलं ना मग तिखट नाही लागत. 2 छोट्या मिरच्या लिंबू ना आई. आणि जर 1 असली तर हे मोठी तरी बस आहे ना मम्मी. 1 मोठा लिंबू असला तरी बस. म्हणजे तिखट नाही लागत. हे मिरची आहे ना ते चपाती सोबतच मस्त लागते. हे नुसती काही ते भाकरी चपाती भाकरी सोबत नाही. हे नुसतं हे आता लहान करायचं. लहान केलं गॅस. आणि आता काय ठेवायचं 5 मिनिटं. झाली ना हे मम्मी हे मिरची. 8 मिनिटं लागले त्याला. हे स्लो गॅसवर टाकायचं. हे नंतर टाकायचं ना. हे तुम्ही काय ते पहिलेच टाकलं हे लिंबू. झालं. थोडीशी मम्मी करपली पण ना हे खालून थोडीशी. आधीच टाकल्यामुळे. हे पहिलेच नाही टाकायचं. झाली ना मम्मी ही आपली हे मिरची. हे वरनच 1च लिंबू मम्मी काय हे टाकायला पाहिजे होतं. तुम्ही काय हे 2 टाकले.